पण माझ्या आईकडून मला ते स्वातंत्र्य खूप जास्त छान मिळालं आणि म्हणून मला त्याची किंमत स्थिती येऊ दे, पुरुषाचा आधार नसू दे, पण स्त्री तिच्या पिल्लांसाठी काहीही करून त्यांना चांगलं शिक्षण. नमस्कार, मी विकास सगळ्यांना स्वागत आहे मराठी मनोरंजन विश्व या वेब चॅनल मध्ये. आणि 15 जून पासून कृष्णाईच्या लेकी ही मालिका आपल्या झी मराठी येत आहे आणि त्यानिमित्ताने स्मिता आपल्या सोबत आहेत. तर पहिल्यांदा कसं जेव्हा तुम्ही हा लुक केला, पहिल्यांदा तुम्ही अशा उभ्या राहिला, कारण का एक झी वरच्याच पहिल्या मालिकेत एकदम साधा सोजो रूप आणि आताचा वेगळा असा लुक तुम्ही अशा बघितलं, तुमचं पहिली रिएक्शन काय होती? अरे मला खूप छान वाटलं आणि मला वाटतं मला जे जे भेटतायत त्यांनाही हा लुक खूप आवडतोय, कारण असा वाटतो तो लुक नेगेटिव्ह, म्हणजे असं खूप साडी भरजरी आणि खूप सारे दागिने आणि मोठी टिकली, मोठं काजळ, असं बघून नेगेटिव्ह वाटतो, पण तो नेगेटिव्ह अजिबात रोल नाहीये. हीच त्याची गंमत आहे की असा लुक आणि ती बाई आतून अगदी हळवी आहे. मुलांसाठी तिचं म्हणजे जीव तुटतो, फार प्रेम आहे तिचं मुलांवर, पण कडक आणि करारी स्वभावाची आहे, कारण ती गावची सावकार आहे, तिला अख्खं गाव सांभाळायचंय, त्यामुळे ते रिप्रेझेंट करणारा हा लुक आहे, म्हणून ते मला तो खूप जास्त छान आणि आवडलेला आहे. आणि हे ते पाजाचं पण वेगळं पण तेच आहे की महिला सावकार, की आपण जे पाहतो की म्हणजे सावकार असायचे, पुरुष सावकार आहे, पुरुष प्रधान सावकार आहे, पण हे वेगळे पण त्यामध्ये तेच आहे की सावकाराची महिला. आणि महिला मला वाटतं त्यांनी केल्या मागचंही एक कारण आहे, कारण ती सावकारासारखी सावकार नाहीये, शेतकऱ्यांना पिळून त्यांचं रक्त आटवून त्यांच्याकडून पैसे उकळणारी सावकार नाहीये ती. तर ती सावकार बनलीये या कारणासाठी की शेतकऱ्यांना शेतीसाठी जी काही रक्कम लागेल ती व्याजावर देण्यासाठी, म्हणजे शेतकऱ्यांनी ती जमीन विकू नये किंवा त्यांनी आत्महत्या करू नये, तर त्यांना व्याजाने पैसे हवे असतील तेव्हा ती देते, पण ती वसुली सुद्धा करते, कारण तिला दुसऱ्या लोकांनाही त्याच पैशातून मदत करायची असते. तो जो बॅलन्स साधण्यासाठी तिचा मुलगा तिच्या साठी वसुली करतो. पाहतोय की शंकर तुमच्या मुलाचं नाव आहे, आपण रोहित ही त्याची भूमिका करतो. याच्या अगोदर रोहिणी अंबती पण तो सुद्धा झीचा एक भाग होता, आणि त्याच्याबरोबर तुमचे झालेत का काही सीन? हो, शंकर बरोबर आता कालच आमचा सीन झाला आणि तो उत्तम झाला. आमचं ट्युनिंग पहिल्या दिवसापासून खूप छान होतं, खूपच मस्त आमचं ट्युनिंग झालं आणि छान सीन झाला. आणि त्याला मला वाटतं कोल्हापूरचा लहजा खूप चांगला येतो, त्याची खूप मदत होती मला तो सांभाळण्यासाठी. नाही ताई, हे हा शब्द असा म्हटला जातो, असं तो सांगतो आणि आमचा अनिकेत सांगतो, डिरेक्टर आमचे साने, त्यामुळे त्यांच्या मदतीने होतंय. पण आपण पाहतो की कृष्णाईच्या लेकी मालिकेचं नावच आहे की लेकी, बरोबर? लेकी म्हटलं का आई आली, आई म्हटलं का आई मुलीचं बॉन्ड आलं, तर तुमचं तुमच्या आईचं बॉन्ड या निमित्ताने तुम्हाला जाणवतं का, ते आठवतं का? हो ना, आईची आठवण तर रोजच येते मुलाला, म्हणजे आपण रोज फोन नाही करत आईला, पण आईचं खाण्यात पदार्थ आई जे जे वेगळे वेगळे करते, मला वाटतं की आई जो पदार्थ बनवते तो जगातल्या कुणालाच तसा करता येत नाही, तुम्हालाही नाहीये. त्यामुळे आईची आठवण खाताना, बेसिक खाताना येते, झोपताना येते, तुमचे केस जेव्हा गळायला लागतात, आई किती काळजीने तुम्हाला तेल लावून तेव्हा तुमचे केस कसे होते, छोट्या छोट्या गोष्टीतून आईची आठवण रोज येत असते. बरोबर. पण आई म्हटलं का आपण म्हणतो ना की आईने ही दिलेली शिकवण जी आहे ती वयाच्या कोणत्याही टप्प्यावर आपल्याला खूप महत्वाची वाटते. तर अशा कोणत्या शिकवणी आहेत 1 ते 2 की ते तुम्हाला आजही वाटतं की आजही त्या मला आयुष्यात ह्या जीवन जगत असताना खूप महत्वाचे ठरतात? आईने मला फ्रीडमचं महत्व शिकवलं. फ्रीडम मध्ये पण रिस्पॉन्सिबिलिटी पाहिजे. हे जे आहे, तुम्हाला स्वातंत्र्य मिळतं तेव्हा तुम्हाला रिस्पॉन्सिबिलिटी ती आपोआप येते. तुम्हाला जेव्हा स्वातंत्र्य तुमच्या आई वडिलांकडून नाही मिळत तेव्हा तुम्ही जास्त काहीतरी रिबेलियस करायचं असं ट्राय करता, पण माझ्या आईकडून मला ते स्वातंत्र्य खूप जास्त छान मिळालं आणि म्हणून मला त्याची किंमत आहे आणि त्याची जाणही आहे की त्या बाउंड्रीज ज्या असतात आपल्याला फ्रीडमच्या बरोबर मिळतात, त्या मला माझ्या आईने शिकवल्या. त्या अजूनही आता मी माझ्या मुलीला तेच पास ऑन करेन जे माझ्या आईने शिकवलंय. मला वाटतं हे सगळ्यात जास्त महत्वाची गोष्ट माझ्या आईने शिकवली. जसं आपण म्हणतो की प्रत्येक आईसाठी एक प्राऊड मोमेंट असते, तर तुमच्यासाठी तुमच्या रिअल लाईफ मध्ये तुमच्यासाठी आई म्हणून एक प्राऊड मोमेंट कधी ठरली? जेव्हा मी आई झाले. आणि आपण पाहतो की कृष्णाईच्या लेकी मालिकेची जी थीम आहे, आपण पाहतोय की एक आई किंवा एक स्त्री की जिला मुलगा होत नाही म्हणून तिला सोडून दिले, पण तिच्या स्वतःच्या कर्तृत्वाने ती सगळं करते,
पण आज आपण 2026 मध्ये जर पाहतो तर अशा पद्धतीने होणं किंवा अशा आता समजा ते गावाकडचं दाखवलंय पण अशा पद्धतीने होऊ शकतं का किंवा आज जर पाहिलं तर महिला किती स्ट्रॉंग झालेल्या आहेत त्याबद्दल काय? अशी परिस्थिती म्हणजे दुर्दैव आहे पण अजूनही आहे. अजूनही आहे आणि अशा सक्षम महिला अजूनही आहेत. बरोबर. आणि म्हणूनच आपलं हे जग चाललंय. कारण पुरुष म्हणजे नॅचरलीच ताकद असते त्यात. शारीरिक ताकद पुरुषाला दिलीये देवाने पण मानसिक ताकद स्त्रीकडे खूप जास्त आहे असं मला वाटतं. कारण तुम्ही बघा ना सर्दी खोकला झाला तरी पुरुष अगदी गळून जातो कुठल्याही घरातला असू दे मग. हा. आणि बाईला तेवढंच मोठं एखादं ऑपरेशन झालं असेल तरी ती दुसऱ्या दिवशी कंबर कसून कामाला लागलेली असते. तर हा जो मानसिक एक वर्चस्व आहे स्त्रीचं ते आहेच म्हणजे अख्ख्या जगातच ते आहे. त्याच्यामुळे ह्या मालिकेतून आम्ही तेच दाखवतोय की कुठलीही कठीण परिस्थिती येऊ दे पुरुषाचा आधार नसू दे पण स्त्री तिच्या पिल्लांसाठी काहीही करून त्यांना चांगलं शिक्षण देईल, त्यांना चांगलं खाणं पिणं देईल, त्यांना चांगले संस्कार देईल. हे जितकं स्त्री जास्त चांगलं करू शकते तेवढं पुरुष करू शकेल पण त्या पटीने करू शकणार नाही असं माझं वैयक्तिक मत आहे. नक्कीच नक्कीच. आणि आपण पाहतो जो झीने जो प्रोमो तुला दाखलेला आहे त्यामध्ये तुम्ही एकदम करारी आवाजात जे बोलताय तो प्रोमो पाहिल्यावर मुलीची रिएक्शन काय होती? तिला करारी आवाज माहितीये माझा कारण ती अगदी लाडावलेली आहे. पूर्ण घरात ती एकटीच लहान असल्यामुळे तिचे सतत लाड होत असतात आणि मी एकटीच आहे जी रागवते त्यामुळे त्याला माझ्या रागवण्याच्या आवाजाची सवय आहे असं म्हणायला लागेल. नक्की नक्की. छान तुमच्याशी बोलून खूप छान वाटलं. मालिकेमध्ये जाता आता प्रेक्षकांना काय सांगाल? प्लीज आमची मालिका बघा कारण ही अत्यंत वेगळी छान खरी वाटणारी तुमच्या आमच्या आजूबाजूला घडणाऱ्या घटनांवर आधारित अशी एक सुंदर मालिका आहे. पण भव्य दिव्य ग्रँजर आणि ग्रँजर दाखवतानाही आपला मराठमोळापणा सोडलेला नाही आमच्या मालिकेत कुठेही. तर त्यामुळे तुम्हाला ती खूप आवडेल भावेल तुमच्या हृदयाच्या आत जाऊन आम्ही बसणार आहोत. नक्की मालिका बघा तुम्ही.